नमस्कार. आज आपण 9व्या अध्यायाला सुरुवात करीत आहोत. ओम श्री परमात्मने नमः. अध्याय 9. राजविद्या राजगुह्य योग. या अध्यायामध्ये भगवंतांनी जो उपदेश दिला आहे त्याला ते सर्व विद्यांचा आणि सर्व गुप्त ठेवण्याजोग्या भावांचा राजा असे म्हणतात. म्हणून या अध्यायाचे नाव राजविद्या राजगुह्य योग असे ठेवलेले आहे. आता आपण पहिल्या श्लोकाचा अर्थ जाणून घेऊया. 7व्या अध्यायात भगवंताकडून विज्ञानासहित ज्ञान सांगण्याचा जो प्रवाह चालू होता त्याच्यात मध्येच 8व्या अध्यायाच्या आरंभी अर्जुनाने 7 प्रश्न विचारले. त्यापैकी 6 प्रश्नांची उत्तरे भगवंतांनी संक्षेपाने देऊन अंतकालीन गतिविषयक 7व्या प्रश्नाचे उत्तर विस्ताराने दिले. आता 7व्या अध्यायात सांगण्याचे राहिलेल्या त्याच विज्ञानासहित ज्ञानाच्या विषयाला विलक्षण रीतीने सांगण्यासाठी भगवान 9व्या अध्यायाचा विषय आरंभ करतात. श्लोक पहिला. श्री भगवान उवाच. इदन्तु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्यनसूयवे ज्ञानं विज्ञानसहितै यज्ञात्वा मोक्ष्यसे शुभात्. श्लोकाचा अर्थ. श्री भगवान म्हणाले, दोषदृष्टीरहित अशा तुला भक्ताला हे अतिशय गोपनीय विज्ञानासहित ज्ञान पुन्हा नीटपणे सांगतो. ते जाणल्याने तू दुःखरूप संसारापासून मुक्त होशील. अनसूयवे या पदाचा अर्थ असा की गुणवानांचे गुण न मानणे, गुणांमध्ये दोष पाहणे, त्यांची निंदा करणे आणि त्यांच्यावर खोट्या दोषांचा आरोप करणे म्हणजे असूया होय. ज्याच्यामध्ये स्वभावताच हा असूया दोष बिलकुल नसतो त्याला अनसूयू असे म्हणतात. येथे भगवंतांनी अर्जुनाला अनसूयू असे म्हणून हे दाखविले आहे की जो माझ्याबद्दल श्रद्धा बाळगतो आणि असूयेच्या दोषापासून जो रहित आहे तोच या अध्यायामध्ये दिलेल्या उपदेशाचा अधिकारी होय. या उलट माझ्याबद्दल दोषदृष्टी बाळगणारा अश्रद्धाळू मनुष्य या उपदेशास पात्र नाही. 18व्या अध्यायातील 67व्या श्लोकात भगवंतांनी स्पष्ट शब्दात म्हटले आहे की जो माझ्याबद्दल दोषदृष्टी बाळगतो त्याला गीताशास्त्राचा उपदेश करू नये. हे अत्यंत गोपनीय तत्व प्रत्येकाला सांगितले जाऊ शकत नाही, कारण यात भगवंतांनी आपला स्वतःचा महिमा वर्णन केला आहे. ज्याच्या अंतःकरणात भगवंताविषयी थोडी देखील दोषदृष्टी असेल त्याला जर अशी गोपनीय गोष्ट सांगितली गेली तर तो भगवान स्वतःचीच प्रशंसा करणारे आत्मश्लाघी आहेत असा उलटा अर्थ करू शकतो. याच मुद्द्याला समोर ठेवून भगवान अर्जुनाला अनसूयवे विशेषण देऊन म्हणतात की बंधू, तू दोषदृष्टी रहित आहेस म्हणून मी तुला अत्यंत गोपनीय गोष्ट पुन्हा उत्तम प्रकारे सांगतो. अर्थात त्या तत्वालाही सांगतो आणि त्याच्यासाठी आवश्यक असलेल्या उपायांनाही सांगतो, म्हणजे प्रवक्ष्यामी. प्रवक्ष्यामी पदाचा दुसरा भाव असा आहे की मी त्या विषयाला विलक्षण रीतीने आणि स्पष्ट करून सांगेन. अर्थात प्रत्येक मनुष्य मला शरण येण्याचा अधिकारी आहे. मग तो कितीही दुराचारी पापी असो, तसेच कोणत्याही वर्णाचा, आश्रमाचा, संप्रदायाचा, देशाचा, वेशाचा कोणीही का असेना, तोही मला शरण येऊन माझी प्राप्ती करून घेतो. ही गोष्ट मी विशेष स्पष्ट करून सांगेन. 7व्या अध्यायात भगवंतांच्या मनात जितक्या गोष्टी सांगावयाच्या होत्या तितक्या गोष्टी ते सांगू शकले नाहीत. म्हणून भगवान येथे
तू पद देतात की त्याच विषयाला मी पुन्हा सांगेन. 7व्या, 8व्या आणि या 9व्या अध्यायामध्ये प्रभाव व महत्व इत्यादींच्या रहस्यासह ज्या निर्गुण निराकार तत्वाचे आणि लीला, रहस्य, महत्व व प्रभाव इत्यादींसह सगुण निराकार व साकार अशा तत्वाचे तसेच त्यांची प्राप्ती करविणाऱ्या उपदेशांचे वर्णन केलेले आहे. या सर्वांचे वाचक येथे इदम हे पद आहे आणि ते म्हणजेच विज्ञानासहित ज्ञान होय. याला गुह्यतम असे म्हणण्याचे तात्पर्य असे की जगामध्ये व शास्त्रांमध्ये गुप्त ठेवण्याजोगे जितके रहस्याचे विषय मानलेले आहेत त्या सर्वांमध्ये समग्र रूपी भगवान पुरुषोत्तमाचे तत्व, प्रेम, गुण, प्रभाव, विभूती आणि महत्व इत्यादींच्या बरोबर त्यांच्याबद्दल शरणागतीचे स्वरूप हे सर्वांपेक्षा अधिक गुप्त ठेवण्याजोगे आहे. हेच दाखविण्यासाठी इथे त्याला गुह्यतम असे म्हटले आहे. 15व्या अध्यायातील 20व्या आणि 18व्या अध्यायातील 64व्या श्लोकात सुद्धा अशा प्रकारच्या वर्णनात भगवंतांनी गुह्यतम असे म्हटले आहे. संपूर्ण दुःखांचा, त्यांचे कारण असलेल्या कर्मांचा, दुर्गुणांचा, जन्ममरणरूपी संसार बंधनाच्या आणि या सर्वांचे कारणरूपी अज्ञानाचा वाचक येथे अशुभ हा शब्द आहे. त्यांच्यातून कायमचे पूर्णपणे मुक्त होणे आणि परमानंद स्वरूप परमेश्वराला प्राप्त करून घेणे म्हणजे अशुभापासून मुक्त होणे होय. अशा प्रकारे आज आपण पहिल्या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला. पुढील भागात आपण दुसऱ्या श्लोकाचा अर्थ जाणून घेऊया. धन्यवाद.